हॅलो फ्रेंड्स, तर आपण पाहणार आहोत या स्टोरीचा शेवटचा भाग आणि आता ही स्टोरी संपणार आहे. सकाळची कोवळी किरणं तिच्या चेहऱ्यावर पडली तशी तिच्या चेहऱ्यावर आठ्यांचा जाळ पसरला. ती कुस बदलून त्याच्या मिठीत शिरली. त्याच्या मिठीत ऊब लागताच ती अजूनच त्याच्या जवळ गेली आणि त्याला घट्ट बिलगून झोपली. पण ती मिठीत शिरल्यावर विहान गालातच हसला आणि हळूच तिला जवळ ओढत तिच्यावर हात टाकत तिच्या कपाळावरती ओठ टेकवले. तशी प्रिशा झोपेतही गोड लाजली. ते बघून तो हलकेच हसला आणि पुढे होत तिच्या गालावरती ओठ टेकवले. विहान नको ना, ती त्याच्या छातीवरती डोकं जोडत म्हणाली. त्यावर तो अजूनच तिच्या जवळ आला. त्याच्या भावना आता त्याला कंट्रोल होत नव्हत्या. त्याने हळूच ब्लँकेट ओढलं आणि तिच्यावर आला. तशी तिने लगेच डोळे उघडले तर हे साहेब तिच्या गळ्यावर मानेवर ओठ फिरवत होते. ती त्याच्या अचानक जवळ येण्याने भांबावून गेली होती, पण काय करावं हे तिला कळत नव्हतं, कारण त्याने तिच्या नाईटीची गाठ सोडली होती केव्हाच आणि तिच्या उघड्या पोटावर तो हात फिरवत होता. विहान, तिने अतिशय अडखळत त्याला आवाज दिला. जस्ट फील, तो म्हणाला आणि आता तिच्या स्त्री सौंदर्यावर आला आणि हळूच तिथे ओठ टेकवले. आता तिचा श्वास वर खाली होऊ लागला. तिने खूप हिंमत करून त्याच्या छातीवरती हात ठेवून हलकासा दाब दिला, पण तो किंचितही बाजूलाच झाला नाही. उलट त्याने अजूनच तिच्या चेहऱ्यावरती ओठ फिरवायला सुरुवात केली. शेवटी ती थांबली. ती तरी किती कंट्रोल करणार. शेवटी तिचे हातही त्याच्या केसांतून पाठीवर फिरू लागले. तसा तो अजून चेतावला. दोन प्रेमजीव पुन्हा एकदा एकत्र आले. पुन्हा एकदा ती रूम त्यांच्या उसासण्यांनी भरून गेली. इकडे आज निघायचं म्हणून घरात धावपळ चालू होती. सगळेच आज घरी होते, पण तानिया मात्र रूममध्येच बसून होती. काय करावं तिला सुचेनासं झालं होतं. राज आता तिचा एकही कॉल उचलत नव्हता आणि मेसेजला रिप्लायही देत नव्हता. म्हणूनच ती वैतागून गेली होती. शॉवर घेऊन ती बेडवर बसलेली होती. एक काम करू का, राजला भेटायला जाऊ का? तसंही संध्याकाळी 6 वाजता निघायचं आहे. आता तर मी जाऊ शकते. बॅग पॅक केली आहे मी. हो, मी जाते लगेचच, तानिया स्वतःशीच म्हणाली. लगेच उठून जीन्स आणि टॉप घातला, थोडा मेकअप केला आणि केसांना कण मारून खाली आली व तिथेच थांबली. खाली सगळेच होते. विहान, प्रिशा, मनिक, मेघना, मितेश, दिशा, मीनाक्षी, पुरुषोत्तमराव, मनोहरराव आणि क्रिशा पण होती. आता त्यांना बघून तर तिला कसं जायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडला, कारण रात्री हे तिघेच तर राजवर ओरडले होते आणि आता यांच्यासमोर कसं जायचं असा विचार करत होती ती, पण काही सुचत नव्हतं. तानिया, कुठे चाललीस? खालून मितेशचा आवाज आला. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानंतर ते मामा, मला अनिकाला भेटायला जायचं होतं, तिने बोलावलं आहे. तानियाने थाप मारली आणि त्याचनंतर नो नीड, तिला सांग तू इथे ये, विहान म्हणाला. हे ऐकून तानियाचा हिरमोड झाला. आता काय करायचं हा विचार ती पुन्हा करू लागली आणि तेव्हाच तिच्या त्या कार्टून डोक्यात अजून एक विचार आला. आणि नाही ना, अरे मामा, ती अचानक आजारी पडली आहे, तिला बघून येते. म्हणजे आपण आज निघणार आहोत ना, मग 2 आठवडे तिला भेटता येणार नाही, म्हणून मीच जाऊन येते, तानिया गरीब चेहरा करून म्हणाली. मेघना आणि मनिक मात्र तिच्या त्या गरीब चेहऱ्याकडे पाहून कुठं डोकं आपटून घ्यावं असं झालं त्यांना. ओके, लेट्स गो, मी पण येतोय, विहान म्हणाला. आणि त्याचनंतर हे ऐकून तानिया डोळे फाडून त्याच्याकडे बघू लागली. काय मामा तू? अरे तू कशाला? मी जाते ना लगेचच, तसंही तू बोर होशील, मी येते लगेचच जाऊन, तानिया म्हणाली. नाही तानिया, मामा बरोबर बोलतोय, जा त्याच्यासोबत, कारण मामी मामा बाहेरच चालले आहेत, तिथून तुला घेऊनही येतील, मनिक म्हणाला. शेट यार, काय आहे हे? आता
काय मला सुखासुखी राजला भेटायलाही देणार नाहीत का हे? यांच्यासोबत कशी जाऊ मी? आणि अनिकाकडे कशाला जाऊ? तानिया विचारात पडली. तानिया येतेस की नाही? विहानने विचारलं. नाही, जा तुम्ही, मला नाही यायचं. मी अनिकाला फोन करेन, तानिया म्हणाली आणि पाय आपटत वरती निघून गेली. ती गेल्यावर बाकी सगळे मात्र हसू लागले. बघितलं, तुझी मुलगी दिसते भोळी, पण महा चालू आहे हे कार्टून, मेघना म्हणाली. शेवटी तुझ्यावरच गेली आहे ना, मनिक म्हणाला. काय मध्यावर? अरे मी आहे असे कधीच केले नाही, उलटेच आहे असले धंदे तू भाई करायचास, मेघना म्हणाली. ही आता आपल्या दोघांवर आली, म्हणजे चोर तर चोर वर शिरजोर, मनिक म्हणाला. अरे तिच्या नादाला काय लागतोस? ती तशीच आहे, आपल्याला माहीत आहे ना. सोड तिला, चल आपण जाऊ बाहेर, विहान म्हणाला. तसे मनिकने मान डोलावली आणि ते दोघेजण बाहेर गेले. मितेशला क्रिशासोबत खेळायचं होतं म्हणून तो तिला घेऊन गार्डनमध्ये गेला. तर मेघना, प्रिशा आणि दिशा किचनमध्ये गेल्या. आज संध्याकाळी जायचं होतं म्हणून सगळं आवरून ठेवत होत्या. त्यात आता सोबत मीनाक्षीताई, पुरुषोत्तमराव आणि मोहनराव येणार नव्हते. ते गावी जात होते, ते त्यांना कळलं होतं. पण जमिनीचा विषय आहे म्हणून विहाने काही बोललं नव्हतं. मेघनाताई, काय बनवायचं आत्ताच्या जेवणाला, प्रिशाने विचारलं. चण्याची उसळ करूया, बटाट्याची भाजी, तांदळाची भाकरी आणि डाळ भात, मेघना म्हणाली. ठीक आहे, मग गोडात मी गाजराचा हलवा करते आणि भाकरी करते, दिशा म्हणाली. ठीक आहे, मग मी बटाट्याची भाजी करते आणि कुकर लावते, मेघना म्हणाली. मी डाळ फोडणीला घालते आणि चण्याची उसळ करते, प्रिशा म्हणाली. प्रत्येकीने काम वाटून घेतलं आणि कामाला लागल्या. पण तानिया इकडे फोनवर फोन करत होती राजला, पण तो काही उचलत नव्हता. कालचे मेसेज वाचूनही त्याने रिप्लाय केला नव्हता, म्हणून आता तिला त्याचा रागच आला होता. यार, हा माझे फोन का नाही उचलत आहे आणि मेसेजला रिप्लाय पण देत नाहीये. सीन करून एक तर याला मामा आणि डॅड ओरडले आणि हा त्यांचा राग माझ्यावर काढतोय. मी नव्हतं सांगितलं याला एकदम हिरोसारखा बाहेर यायला. मला माहीत आहे इथे कोणत्याही हिरोचं चालणार नाही, कारण विहान सगळा डेंजर आहे. तोच स्वतः एक हिरो आहे. तानिया बडबड करतच इकडून तिकडे फिरत होती. तोच तिच्या डोक्यात विचार आला. जयदेवला फोन करून विचारावं, पण कसं करणार आणि काय सांगणार? कारण त्याने वेगळे अर्थ काढले तर. तुला कसलं टेन्शन आहे असं बोलून म्हणून त्याला विचारायचा प्लॅन कॅन्सल करून गेला. उडत बोलून तिने आपली बॅग घेतली आणि काही राहिलं तर नाही ना ते बघू लागली. मेकअप घेतलाय ना हे सगळं चेक करत होती. संध्याकाळचे 5 वाजले होते. सगळे तयार होऊन खाली आले. दुपारीच जेवण वगैरे करून मीनाक्षीताई, पुरुषोत्तमराव आणि मनोहरराव गावी गेले होते. ड्रायव्हर काका त्यांच्यासोबत गेले होते. आता महिनाभर ते गावाहून परत येणार नव्हते. ते गेल्यावर सगळ्यांनी आराम केला आणि 5 वाजता तयार होऊन खाली आले. प्रिशाने घरातल्या नोकरांना सगळं समजावून सांगितलं. सगळं व्यवस्थित आहे की नाही बघितलं आणि आता ते सगळे घरातून बाहेर पडले. तानिया आणि क्रिशा आधीच कारमध्ये येऊन बसल्या होत्या. क्रिशा तर इतकी खुश होती की ती नाचतच होती आणि तिला आनंदी बघून बाकीचे सुद्धा खुश झाले. तिच्यासाठीच तर हा सगळा प्लॅन केला होता. आणि त्यानंतर सगळे कारमध्ये बसले. विहान आणि प्रिशा पुढे बसले. विहान ड्रायव्हिंग करणार होता. मधल्या सीटवर मेघना आणि मनिक बसले. मागे मितेश, दिशा आणि तानिया बसल्या होत्या आणि क्रिशा त्यांच्या मांडीवर बसली होती.
विहानने कार चालू केली आणि आता ते आनंदानेच निघाले. कारमध्ये सगळ्यांच्या बडबड गप्पा चालू होत्या, पण तानिया मात्र गप्पच होती. आधी हाँगकाँगला जाण्यासाठी जो उत्साह होता तो काल क्षणात मावळला होता. त्यात ती सारखी फोन उघडून बघत होती, पण रातचा एकही मेसेज नव्हता. ते बघून तिचा हिरमोड होत होता. ती तशीच चेहरा बारीक करून बाहेर बघत बसली होती. संध्याकाळचे 5:30 झाले होते. सगळे आपापल्या मस्तीमध्ये एअरपोर्टवर पोहोचले. आपापल्या बॅग घेतल्या. क्रिशा मितेशसोबतच होती. ते लोक आत आले. चेकिंग वगैरे करून तिथे बसले. फ्लाईटला अजून अर्धा तास होता. तानिया तिथेच बॅग घेऊन बसली होती. फोन सारखा बघत होती, पण राजचा अजूनही काही रिप्लाय नव्हता. तिने वैतागून आता फोन स्विच ऑफ केला आणि पर्समध्ये टाकला आणि तशीच नजर खाली करून बसली. इकडे विहानला कोणाचा तरी फोन आला, म्हणून तो बाजूला गेला आणि बोलत होता. बाकी सगळ्यांची मस्ती चालूच होती. अशातच अर्धा तास झाला आणि ते सगळे फ्लाईटजवळ आले. आता सीटिंग अरेंजमेंट विहानने सांगितली होती. त्यांना सगळ्यांना जवळपासच सीट हव्या होत्या. पहिली सीट मनिक मेघनाची होती. मागे मितेश दिशा होते. त्यांच्या मागे विहान प्रिशा आणि त्यांच्या मागच्या सीटवर तानिया होती. पण मितेशने क्रिशाला आपल्या बाजूला बसवलं होतं आणि तानियाच्या बाजूला असलेली सीट अजूनही रिकामीच होती. ती बिचारी आता आपल्या सीटवर विंडो साईडला येऊन बसली आणि डोकं टेकून डोळे बंद केले. पण तितक्यात बाजूला काहीतरी हालचाल जाणवली, तरी तिने दुर्लक्ष केलं. बाजूला ज्याची सीट होती तो आला असेल असं तिला वाटलं, पण तिने डोळे मात्र उघडले नाहीत. तानिया, पुढून विहानचा आवाज आला. तसं तिने डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिलं. हा मामा, तानिया म्हणाली. आर यू कम्फर्टेबल? विहानने विचारलं. तसं तिने बाजूला बघितलं आणि डायरेक्ट विहानकडे बघून होकार कळवला. ती पुन्हा झोपणार तेव्हा तिला काहीतरी क्लिक झालं. तशी तिने झटकन बाजूला वळून पाहिलं आणि आता तिचे डोळे बाहेर यायचे बाकी राहिले होते. ती डोळे मोठे करून बाजूला असलेल्या व्यक्तीला बघत होती. राज? तिच्या तोंडून अस्पष्ट आवाज बाहेर पडला. ते पाहून विहान गालात हसला आणि आपल्या सीटवरती बसला. पुढचे कार्टून पण सगळे गालात हसत होते. पण बिचाऱ्या तानियाची मात्र बोबडीच वळली होती. ती फक्त त्याच्याकडे बघत होती. हाय तानिया, ती काही बोलत नाहीये पाहून राजच म्हणाला. पण ती आता कुठे भानावर आली आणि एकदा पुढे बसलेल्या सगळ्यांना बघून तिनं पुन्हा राजकडं पाहिलं. राज, तू तू इथे कसा काय? आय मीन, मला कसं माहीत नाही. आणि एक मिनिट, तुझा फोन कुठे आहे रे? तुला काही कळतं की नाही? किती फोन केलेत मी तुला. जरा बिघडलाय का तू? आणि मेसेज सीन करून सोडून देतोस तू का? काय झालं अचानक? तुला जे रिप्लाय नाही दिलास तू, तुला माहीत तरी आहे का तुझ्या काळजीने मी इथे अर्धी झाली आहे? पण तुला काय फरक पडेल ना? तानिया बडबडतच सुटली. तर राज मात्र तिचं सगळं बोलणं ऐकून गालात हसत होता. रिलॅक्स रिलॅक्स, ओके? आय नो. मी तुझे मेसेज वाचून रिप्लाय नाही केला, तुझे फोन नाही उचलले, कारण मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. राज म्हणाला. काय सरप्राईज? तिने शॉक होऊन विचारलं. हो, राज म्हणाला. एक मिनिट, म्हणजे त्या दिवशी मामा तुला ओरडला नव्हता? तानियाने विचारलं. नाही, पण तुझ्या मामा आणि घरच्यांची तुझ्यावर चांगली नजर असते बरं का. म्हणजे मी तुला प्रपोज केलं हे त्यांना आधीच कळलं होतं आणि तेच बोलत होते ते लोक. मग मी पण सगळं सांगितलं, राज म्हणाला.
काय म्हणजे सगळ्यांना कळलं आहे की तू मला केलेल्या प्रपोजबद्दल? तिने विचारलं. हो, राज म्हणाला. अरे मग तू इथे कसा? आता तर आम्ही फॅमिली ट्रिपला जात होतो, तानिया म्हणाली. आणि मला पण इन्व्हाइट केलं आहे या फॅमिली ट्रिपला, राज म्हणाला. काय? तुला आमच्यासोबत इन्व्हाइट केलं आहे? कोणी? कधी? तानियाने विचारलं. तुझ्या मामा आणि डॅडने, राज आरामात बसत म्हणाला. काय? म्हणजे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपल्या नात्याबद्दल? पण आपल्यामध्ये कोणतं नातं आहे का? तानियाने विचारलं. राज हळूच तिच्याकडे झुकून हळूच म्हणाला. आपल्यात कोणतं नातं आहे का? त्याच्या प्रश्नाने ती कावरीबावरी झाली आणि इकडे तिकडे बघायला लागली. तितक्यात तिच्या हातावर त्याचा हात जाणवला आणि तिच्या सर्वांगात हुडहुडी भरली. तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं तर तो तिलाच बघत होता. मी तुला काहीतरी विचारलं आहे, तो हळूच तिच्या डोळ्यात आरपार बघत म्हणाला. म्हणजे आहे ना, आपल्यात नातं आहे ना, ती अतिशय अडखळत म्हणाली. कोणतं नातं? त्याचा दुसरा प्रश्न. फ्रेंडशिप? आपल्यात फ्रेंडशिप आहे ना, ती लाजून म्हणाली. खरंच आपल्यात फ्रेंडशिप आहे? त्याने तिला हलकेच आपल्याकडे खेचत विचारलं. पण त्याच्या अचानक खेचण्याने ती अतिशय घाबरली आणि तिने पुढे बघितले तर विहान आणि प्रिशा शांत बसून एकमेकांशी बोलत होते. तर त्यांच्या पुढच्या सीटवर मितेश, दिशा आणि क्रिशाची मस्ती चालू होती आणि मनिक, मेघना पण गप्पा मारत होते. त्यांना बघून तिनं त्यांच्याकडे पाहिलं आणि आता त्याच्या हातातून आपला हात सोडवू लागली. मी काय म्हणते राज, हात सोड, कुणीतरी बघेल प्लीज, ती हळू आवाजात म्हणाली. नाही, आधी उत्तर दे, तो म्हणाला. कोणतं उत्तर? तिने कळवळून विचारलं. आपल्यात फक्त फ्रेंडशिप आहे का? त्याने पुन्हा विचारलं. मला नाही माहिती, आता हात सोड, ती म्हणाली. पण तो काही हात सोडत नव्हता. तान्याचं लक्ष बाजूला असलेल्या सीटकडे गेलं तर ते कपल त्यांच्या दिशेने पाहून गालातल्या गालात हसत होतं. ते पाहून तर आता तिला कुठे जाऊन तोंड लपवावं असं वाटलं. पण ती काही बोलणार त्याआधीच अनाउन्समेंट झाली आणि सीट बेल्ट लावायला सांगितलं. तसं त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि हात सोडला. तिने झटकन हात आपल्याकडे घेतला. बिचारी प्रचंड घाबरली होती. अशातच त्यांच्या विमानाने आकाशात झेप घेतली. पण त्यांचं काही बोलणं थांबलं नव्हतं. तानियाने हात सोडून घेतला आणि लगेच नजर फिरवली. आता तिची डोक्याची ट्यूब पेटू लागली होती आणि आता तिला कळलं होतं की विहान, मनिक आणि मितेशने जे काही केलं ते सगळं नाटक होतं. त्यांना सगळं कळलं आहे हे समजताच तिने पुन्हा राजकडे नजर टाकली. व्हॉट? त्याने तिला विचारलं. मला एक सांग, तू मला केलेल्या प्रपोजबद्दल माझ्या डॅड आणि मामांना कळलं आहे का? तुला ते काही बोलले का? तिने विचारलं. ॲक्च्युली हो, राज म्हणाला. काय? त्यांना सगळं कळलं आहे? तिने विचारलं. पण कसं कळलं ते माहीत नाही मला, राज म्हणाला. अरे माझा मामा खूप हुशार आहे. तसंही त्याच्यापासून काही लपून राहूच शकत नाही. कारण त्याचे जे 2 बॉडीगार्ड आहेत ना, राकेश आणि जॅक मामा, ते दोघं भरपूर स्मार्ट आहेत, तानिया हळूच म्हणाली. पण कळलंच आहे तर आता काय प्रॉब्लेम आहे? कळू दे ना, राज म्हणाला. तशी ती गप्प बसली. तिला पण पटलं त्याचं बोलणं. राज पण शांत बसला होता, पण मध्ये मध्ये तिच्याकडे बघत होता.
तिला त्याची नजर जाणवत होती, म्हणूनच बिचारी लाजत होती. शेवटी सीटला मागे डोकं टेकून झोपून गेली. तसा राज मात्र गालात हसला. त्याला बरोबर कळलं होतं की पुढच्या सीटवर नेहमीप्रमाणेच विहान आपला लॅपटॉप घेऊन काम करत होता आणि प्रिशा बिचारी आता वैतागून गेली होती. जरी ते फॅमिली ट्रिपला जात होते तरीही याचं काम काही थांबत नव्हतं, जे चालूच होतं. विहान तिने रागात त्याला आवाज दिला. त्याचा इतकाच रिप्लाय आला, ते पण काम करता करताच. मिस्टर विहान दीक्षित, आपण ट्रिपला जात आहोत आणि तुम्ही प्रॉमिस केलं होतं की ट्रिपला जाताना तुम्ही काम करणार नाही. मग आता हे काय आहे? तुम्ही केव्हापासून फक्त कामच करत आहात? अहो, जरा पुढे बघा. मनिकदादा आणि मेघनाताई किती एन्जॉय करतायत. त्यांचा पण बिझनेस आहे. त्या IAS ऑफिसर आहेत. तरीही आता हॉलिडेला त्या आपल्या कुटुंबाला वेध देत आहेत. मितेश, दिशा पण बघा, क्रिशासोबत किती एन्जॉय करतायत. आणि एक तुम्ही बघावं तेव्हा नुसतं काम काम काम. तुम्हाला ना दिवसभर हेच करायला सांगितलं तरीही तुम्ही तयार व्हाल, ती वैतागून म्हणाली. आणि आता तिचं बोलणं ऐकून त्याने जीभ चावली आणि लगेचच लॅपटॉप बंद केला. अहो नको नको, राहू द्या, नका बंद करू, करा काम. मी माझ्या कथा वाचते. सध्या मला ती कथा खूप आवडते. त्यात तो आदित्य परांजपे त्यांच्या बायकोला वेळ तरी देतो कामातून. कितीही बिझी असू दे, त्याचं त्याच्या अक्षितीवर खूप प्रेम आहे. आणि एक 6 का कुंजका कांदा बघा तेव्हा कामच. मी तोंडातच पुटपुटली. व्हॉट आर यू सेइंग? त्याने भुवया उंचावून विचारलं. नाही, काही नाही. मी गप्पच बसते. आता नाही. मी एक काम करते, मी जाते मागे तानियासोबत आणि राजला इथे पाठवते. बसा त्याच्यासोबत. प्रिशा रागात म्हणाली. बेबी, आय एम सो सॉरी, प्लीज सीट, तो म्हणाला आणि लॅपटॉप बंद करून ठेवून दिला. पण आता प्रिशा मात्र रुसली होती. आता कसली मानते ती गप्प डोळे बंद करून बसली. तसा विहान मात्र गालात हसला आणि तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. तशी ती त्याच्या तिथे आदळी. मिस्टर दीक्षित, बाजूला व्हा, मला झोप आली आहे. ती बाजूला होऊन पुन्हा झोपली. ओके देन स्लीप, बट स्लीप इन माय आर्म्स, तो म्हणाला. काही गरज नाही, तुम्ही करा तुमचं काम. मी काय म्हणते, माझ्याशी लग्न का केलंत? या तुमच्या कामाशीच करायचं ना, ती म्हणाली. दॅट्स द ग्रेट आयडिया, पण एक प्रॉब्लेम आहे. मी कामासोबत रोमांस नाही करू शकत ना, तो हळूच तिच्या कानात म्हणाला. त्याच्या जवळ येऊन बोलण्याने तिच्या अंगावरती काटा आला. तशी ती शहारली आणि गप्प बाजूला होऊन सरळ बसली. विहान तिच्या रिॲक्शनने गालात हसला आणि तिला जवळ ओढलं. तसं तिने त्याच्या छातीवरती डोकं ठेवून शांतपणे डोळे बंद केले. तो पण गालात हसून समाधानाने झोपला. तर इकडे मितेश, दिशा आणि क्रिशा मात्र नसती मस्ती करत होते. क्रिशा, मलाही दिशा बोलते की तू हुशार आहेस, हे खरं आहे का? मितेशने विचारलं. म्हणजे काय कुकी, मी खूप स्मार्ट आहे, क्रिशा म्हणाली. ओके, मग आपण जनरल नॉलेजचा गेम खेळूया का? म्हणजे मी प्रश्न विचारणार, तू उत्तर द्यायचं, मितेश म्हणाला. ठीक आहे, क्रिशा म्हणाली. ओके, चल मग बघूया क्रिशा किती हुशार आहे ते, मितेश म्हणाला. पण कुकी, मी जर जिंकले तर मला काय मिळणार? क्रिशा म्हणाली. पक्की बिझनेसमॅनची मुलगी शोभून दिसते, जिथे फायदा तिथेच जाणार, मितेश म्हणाला. आणि त्याचनंतर तशी ती तिरकस हसली.
चल, तू जिंकली तर तुला हाँगकाँगला ॲडव्हेंचरला घेऊन जाईन मी, मितेश म्हणाला. वाव, दॅट्स अ ग्रेट आयडिया. ओके देन ओके, आपण गेम चालू करूयात, क्रिशा म्हणाली. ओके, मग पहिला प्रश्न हा तुझ्यासाठी. कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज म्हणून ओळखलं जातं? मितेश म्हणाला. उंट, क्रिशा म्हणाली. ओ राईट आन्सर, मितेश म्हणाला. मी बोलले होते, माझी क्रिशा हुशार आहे, दिशा म्हणाली. अजून आहेत प्रश्न, थांब थांब, मितेश म्हणाला. तर क्रिशा सांग, इंग्रजी वर्णमालेत किती अक्षर आहेत? मितेशने विचारलं. 26 कुकी. किती सिंपल प्रश्न विचारतोयस तू, हे मला स्कूलला शिकवलं आहे, क्रिशा म्हणाली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. भारताचं राष्ट्रगीत कोणतं? मितेश म्हणाला. जनगण मन, क्रिशा म्हणाली. तू तर लगेचच उत्तर देत आहेस, मितेश तिला म्हणाला. मग काय कुकी, मी हुशार आहे, क्रिशा पुन्हा म्हणाली. आणि त्याच नंतर ओके, मग अजून 2 प्रश्न, मितेश क्रिशाला म्हणाला. ओके विचार. जगातील सगळ्यात मोठ्या खंडाचे नाव सांग, मितेश म्हणाला. आशिया खंड कुकी, क्रिशा म्हणाली. या प्रश्नाचं उत्तर तुला येणारच नाही, मला गॅरंटी आहे, सांग. बर्फापासून बनवलेल्या घराचं नाव, मितेश पुन्हा म्हणाला. आणि आता क्रिशा हसू लागली. हे बोलून मी बोललो होतो ना, हिला माहिती नाही, क्रिशा हरली. मितेश म्हणाला. पण कुकी, मी कुठे म्हणाले मला येतं, मला उत्तर माहिती आहे, क्रिशा म्हणाली. काय काय तुला माहीत आहे, सांग काय उत्तर, मितेश विचारतो. इग्लू, क्रिशा म्हणाली. आणि आता दिशा जोरजोरात हसू लागली, कारण क्रिशाने सगळी उत्तरं बरोबर दिली होती. आणि त्याचनंतर इकडे ओके, अजून एक सांग, जगातील सगळ्यात मोठी इमारत कोणती? मितेश पुन्हा क्रिशाला प्रश्न विचारतो. दुबईमधील बुर्ज खलिफा, याची उंची 828 मीटर म्हणजेच 2717 फूट आहे, क्रिशा म्हणाली. आणि आता मितेशने तोंड वाकडं केलं आणि दिशा हसू लागली. कुकी, मी विहान दीक्षितची मुलगी आहे, मला कोणीही हरू शकत नाही, डॅडी आणि मॉमने मला आधीच हे सगळं शिकवलं आहे, क्रिशा म्हणाली. आणि आता मितेशच हरला. खरंच ती विहानची मुलगी शोभून दिसत होती, अगदी तोडीस तोड होती ती. सर्वांना फायनली सगळी पलटण हाँगकाँगला आली होती. सगळ्यांनी आपापल्या बॅगा घेतल्या आणि आता बाहेर आले. यावेळी मितेश दिशा पुढे होते. क्रिशा हट्ट करून विहान आणि प्रिशासोबत आली होती. तानिया, राज पण यावेळी सोबतच होते. राजच्या मनात लाडू फुटत होते, कारण तानिया त्याच्यासोबत होती. आणि मनिक मेघना आपली स्वतःची कंपनी एन्जॉय करत होते. सगळे एअरपोर्टवरून बाहेर आले. बाहेरच हॉटेलला जाण्यासाठी बस होती. सगळेजण बसमध्ये बसले आणि आता फायनली त्यांची सवारी निघली हाँगकाँगच्या सगळ्यात मोठ्या हॉटेलला. बसमध्ये सगळेजण एन्जॉय करत होते. दिशा, मितेश तर आजूबाजूचा परिसर आणि वातावरण बघत होते. मनिक मेघना सगळ्या वस्तूंकडे बोट करून दाखवत होते. राज, तानिया मात्र शांतच होते आणि आपले लव्ह बर्ड्स त्यांच्या प्रिन्सेससोबत इथे एन्जॉय करायला आले होते, तर आता तेच करत होते. विहान क्रिशाला सगळं दाखवत होता आणि क्रिशा एक्साइटमेंटने बघत होती. प्रिशा ही त्यांच्यात मिसळून गेली होती. अशातच ते हॉटेलच्या खाली आले. बसमधून उतरल्यावर स्पेशली हॉटेलने त्यांचं स्वागत केलं. ग्रँड हॅट हाँगकाँग या हॉटेलमध्ये ते राहणार होते. सगळ्यांना आपापल्या रूमच्या चाव्या मिळाल्या. विहानने आधीच सांगितलं होतं की एकाच फ्लोअरवर
सर्वांना रूम हव्यात, त्यामुळे सगळ्यांच्या रूम्स एकाच फ्लोअरवर होत्या. सगळेजण आरामात आपल्या रूममध्ये आले. विहानने पण दरवाजा बंद केला. तशी क्रिशा लगेचच उड्या मारत समोरच्या बेडवर चढली आणि जोरजोरात ओरडू लागली, खेळू लागली. विहानने दरवाजा बंद करून मागे पाहिलं तर प्रिशाने रूमचे पडदे उघडून क्रिशासोबत बसली होती. तसं क्रिशाने तिला ओढलं तशी तीही बेडवर पडली. क्रिशा खूप दिवसांनी प्रिशासोबत मस्ती करत होती आणि प्रिशा हसत होती. विहान बाजूला उभा राहून बघत होता. हाच तर आनंद त्याला हवा होता. ऑफिसच्या कामाच्या नादात तो आणि प्रिशा त्यांच्या मुलीला वेळच देऊ शकत नव्हते आणि म्हणूनच घरात वाद होत होते. मीनाक्षी प्रिशावर रागू लागल्या होत्या तर क्रिशा नेहमीच मितेश आणि दिशा यांच्याकडे जायची. असं नव्हतं की दिशा आणि मितेशला तिचा त्रास व्हायचा. दिशा शेवटी तिची मावशी आणि काकू दोन्ही होती आणि आईसारखी माया ती करायची. दिशा तिच्यावर जीव ओवाळून टाकायची. म्हणूनच प्रिशा निश्चिंत होती. पण आई ही आईच असते. तिचा स्पर्श, तिचं प्रेम दुसरीकडे कुठे मिळणार नाही. त्यामुळेच क्रिशाला आईची आठवण कायम यायची. आता हाँगकाँगला ते दोघं तिला पूर्ण वेळ देणार होते. विहान हलकेच हसला आणि तोही बेडवर उडी मारून बसला. बेड स्प्रिंगी असल्याने क्रिशा लगेच उडाली आणि पुन्हा खाली पडली. ती जोरजोरात हसू लागली. तिच्यासोबत दोघेही हसायला लागले. प्रिन्सेस, एक गेम खेळूया का? त्याने क्रिशाला विचारलं. हो डॅडी, मी हुशार आहे, मी नाही हरणार. गेम सांग, क्रिशा म्हणाली. तसं विहानने प्रिशाकडे इशारा केला. प्रिशा लगेच समजली आणि आता दोघंही मिळून क्रिशावर तुटून पडले. त्यांनी तिला गुदगुल्या करायला सुरुवात केली. क्रिशा जोरजोरात हसू लागली. त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागली, पण ते दोघेही अजून जोमाने तिला गुदगुल्या करत राहिले. थोड्या वेळाने दोघं बाजूला झाले. क्रिशा हसून हसून थकली आणि बेडवर आडवी पडली. विहान आणि प्रिशा हसू लागले. आता विहानने क्रिशाला इशारा केला. ती उठली आणि दोघांनी मिळून प्रिशालाच बेडवर पाडलं आणि गुदगुल्या करायला सुरुवात केली. प्रिशा जोरजोरात हसू लागली. नको नको म्हणत त्यांचे हात बाजूला करू लागली. पण क्रिशा तिच्या अंगावर बसली आणि अजूनच गुदगुल्या करू लागली. प्रिशा हसून पोट दुखेपर्यंत थकली. तिने विहानला ओढलं आणि त्याच्यावर पडली. आता दोघीही त्याच्यावरती झोपल्या. त्यांच्या हसण्याचा आवाज रूमच्या बाहेरपर्यंत ऐकू येत होता. शेवटी तिघंही हसून थकून झोपले. विहानने दोघींच्या कपाळावरती हलकेच ओठ टेकवले आणि डोळ्यात आलेलं पाणी पुसलं. इतका आनंद ते खूप दिवसांनी अनुभवत होते. दुसरीकडे मितेश आणि दिशा रूममध्ये आले. मितेशने दरवाजा बंद केला आणि मागे पाहिलं तर दिशा बाहेर बघत होती. खाली स्विमिंग पूल होता. तिला तो रूम खूप आवडला. ती मागे वळण्याआधीच मितेशने तिच्या कमरेतून हात पोटावर नेला. तसा 40चा ओल्डचा करंट तिच्या अंगातून गेला, कारण तिने जीन्स आणि क्रॉप टॉप घातला होता आणि त्याचे हात तिच्या फिरत होते. ओठ मात्र तिच्या गळ्यावर आणि मानेवर फिरत होते. तिने खांदा आकसून घेतला. बिचारी लाजून लाल झाली होती. मितेश, सोड, मला फ्रेश व्हायचं आहे, दिशा म्हणाली. बेबी, आपण इथे 1 महिना तरी आहोत. आजचा दिवस फुल आराम, तो म्हणाला. त्याने तिला आपल्या दोन्ही हातात उचललं. दिशा दचकली आणि त्याच्याकडे तिने पाहिलं तर तो मिश्किलपणे हसत होता. मितेश, काय आगाऊपणा आहे हा, सोड ना, ती म्हणाली. बेबी, आगाऊपणा नाही, पण एक विचार माझ्या मनात कायम येतो, मितेश गंभीरपणे म्हणाला. अच्छा, कोणता? तिने विचारलं. बघ ना, आपली क्रिशू एकटीच आहे. तिच्यासोबत खेळायला कोणीच नाही. मी किंवा तू खेळतेस कधी कधी, तानिया. मग मी विचार केला की जर आपल्याला बाळ झालं तर क्रिशाला खेळायला कंपनी मिळेल.
मितेश म्हणाला. आणि इकडे बिचारी त्याचं बोलणं ऐकून दिशाला आता कुठेतरी लपून बसायची इच्छा झाली. इतकी लाजली ती. लाजू नको, चल कामाला लागू, मितेश तिला डोळा मारत मिश्किलपणे म्हणाला आणि तसाच बाथरूमचा दरवाजा उघडून आत आला. त्याने तिला खाली सोडली. तो आपल्याला इथे का घेऊन आला हे ती विचारणार त्याआधीच शॉवर चालू झाला. तसं तिने जंग आकसून घेतलं तर मितेशने गालात हसत तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. तशी ती त्याच्या छातीवरती आदळली आणि त्याच्या डोळ्यातले भाव पाहून तिनं लाजून त्याच्या छातीवरती चेहरा लपवला. मितेशने तिची हनुवटी पकडली आणि हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तो तिच्या ओठांवर तुटून पडला. ती पण मागे टेकली आणि आता त्याला पुरेपूर साथ देऊ लागली. नाही नाही करता तिलाही त्याचा तो स्पर्श आणि सर्वांगावर फिरणारे त्याचे हात असह्य करू लागले होते. तिनं त्याच्या शर्टची बटणं काढून शर्ट काढला. तिचे कपडेही कुठल्या कुठे गळून पडले. मितेशने तिला अलगद उचलून बाहेर आणलं आणि बेडवर ठेवून तिच्यावरती आला. त्याने तिच्या मानेवरती, गालावर, गळ्यावर, कॉलर बोनवर ओठ फिरवत तिच्यामध्ये सामावून गेला. तशी तिची नखं त्याच्या पाठीवर रुतली, पण त्याचे ओठ तिच्या सर्वांगावर प्रेमाची निशाणी उमटवत होते. त्याच्या प्रत्येक स्पर्शाने तिच्या तोंडून एक मादक हुंकार बाहेर पडत होता. दोघंही त्या प्रेमसागरात न्हाऊन निघाले. अशा प्रकारे आपली या स्टोरीचा, फक्त तू आणि मी या स्टोरीचा आज इथे एंड झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा शेवट भाग नक्की पहा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा.